भाजीपाला तुकडोजी महाराज साध्या भाषेमध्ये सांगतात, भाव अत्यंत महत्वाचं. जसं जेवणामध्ये अत्यंत महत्वाचा पदार्थ कोणता हो? तुम्हाला काय माहिती, तुम्ही सांगा बरं. जेवणामध्ये अत्यंत महत्वाचा पदार्थ काय? गोड जिलेबी का? मग मीठ का? बर. जेवणामध्ये अत्यंत महत्वाचा पदार्थ मीठ. मीठ का गोड? एकच येते. एकच येते. एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आसनावरती बसलेले असताना एका बाजूला सत्यभामा आहे, एका बाजूला रुक्मिणी माता आहे. त्यावेळेस सत्यभामेनं विचारलं, देवा तुमच्यासाठी मी किती प्रिय आहे, तुमच्यासाठी मी कशासारखी आहे? भगवंताने सांगितलं तुम्हाला साखरेसारखी आहे. रुक्मिणी मातेनं विचारलं, देवा मी तुम्हाला कशासारखी आहे? भगवंताने सांगितलं तुम्हाला मिठासारखी आहे. त्यावेळेस मात्र रुक्मिणी माताचा चेहरा, रुक्मिणीला काय झालं रुसायला, चला जाऊ पुसायला. रुक्मिणी माता कोपऱ्यामध्ये बसली, रुसली रुक्मिणी माता. त्यावेळेस भगवंताला त्यांचा राग दूर करायचा होता, पण सहज आणि सरळ राग दूर करेल तो भगवंत कृष्ण कसा? तो छली आहे. त्याने सांगितलं, त्या ठिकाणी एक दिवसाचा प्रसंग आहे. माता कुंती त्या ठिकाणी आली. आल्यानंतर कुंती मातेला भोजन करण्यासाठी रुक्मिणीने सांगितलं. म्हटले अत्यंत चोखपणे आणि चवीस-चवदार भोजन माता कुंतीसाठी आपण केलं पाहिजे. सर्व राण्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी भोजन बनवलं. मात्र भगवंताने एक मध्ये पिन मारली. कोणती? भगवंताने सांगितलं त्यांच्या कानामध्ये जाऊन भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. तर मीठ काही टाकलं नाही. आता माऊलीचं कोण ऐकणार? जगाचा देव, जगाचा बाप देव आहे त्या ठिकाणी, त्याचं ऐकावं लागेल. ऐकावं लागलं. मीठ कोणी टाकलं नाही. अत्यंत चोख जेवण झालं, एकदम चवदार जेवण त्या ठिकाणी बनवलं. जेवणाकरता बसले. आता जेवणाकरता बसल्यानंतर मीठ कमी जास्त कोणी सांगायचं असतं? पाहुण्याला. जो पाहुणा सांगेल तो पाहुणा नाही सांगणारा घरचा माणूस असतो ना. जेवणाकरता बसले त्यावेळेस रुक्मिणीने सांगितलं, म्हटले भाजीत मीठ कमी आहे. आता जेवणाकरता माता कोणती होत्या ना, सोबत कोण जेवेल? रुक्मिणी माता. म्हटले मीठ आणा. भगवंताने सांगितलं साखरेच्या वाट्या आणा. साखरेच्या वाट्या सोबत आणून. अगं सांगितलं मीठ कमी आहे, तुम्ही साखर कशाला आणली? जेवणामध्ये साखरेची गरज नाही म्हटले, जेवण गोड होण्यासाठी मिठाची गरज आहे. भगवंताने सांगितलं. रुक्मिणी एक मिनिट आता काय म्हटली पुन्हा सांग. म्हटले जेवण गोड होण्यासाठी मिठाची गरज आहे, साखरेची गरज काय या ठिकाणी? म्हटले ऐक ना, मी तुला तेच सांगतोय, तुम्हाला मिठासारखे आहे, तुझ्याशिवाय मी गोड नाही. विठाला 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 माझा संपला. मला सांगायचं काय? ज्याप्रमाणे जेवण करण्यासाठी मीठ अत्यंत महत्वाचं आहे, परमार्थ करत असताना बाकी तुम्ही शृंगार किती केला नाही त्याला महत्व. परमार्थ करत असताना एकमेव होत आहे ते भावाला. तुका म्हणे आन विठोबा तुका म्हणे आन विठोबा